बघा या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे एस एफ अँड बी एन डायग्राम. पण कशासाठी? सिम्पली सपोर्टेड बीमसाठी. आतापर्यंत आपण कॅन्टिलिव्हर बीमचेच क्वेश्चन पाहत आलो. या लेक्चर पासून आपण सिम्पली सपोर्टेड बीमचे क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन बघा काय दिलाय. क्वेश्चन मध्ये चेंजेस आता सिम्पली आपण कॅन्टिलिव्हर वरून जर सिम्पली सपोर्टेड मध्ये येतोय तर असं मेजर काही चेंज नाही आहे. चेंज फक्त इनिशियल स्टार्टिंग फेज मध्ये राहील. ज्यावेळेस तुम्हाला ही आर ए आणि आर बी ज्या रिॲक्शन्स भेटतात सिम्पली सपोर्टेड बीमवर. सिम्पली सपोर्टेड बीम आठवत असेल तुम्हाला तर तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकलेले आहेत. जसा एखादा बाकडा राहतो, जर तुम्ही बसले वजन टाकलं तर ते वजन कोण सांभाळतं? हे त्याचे पाय जे राहतात ते. तर इथं काय भेटते बेसिकली ऍक्शन. वेट जर खाली ऍक्ट होतं ते इथून ऍक्ट होतं असं खाली, आणि ही त्याला जमिनीकडून भेटणारी रिॲक्शन राहते. तर रिॲक्शन ऍट ए, रिॲक्शन ऍट बी या व्हॅल्यूज काढाव्या लागतात आपल्याला. ते कसं काढणार आपण? मेकॅनिक्स मध्ये आपण शिकलो होतो इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियम लावून आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. कठीण नाही काही, अतिशय सिंपल आहे. बाकी प्रोसेस सेम राहते मग एसएफबीएम काढायची. मी क्वेश्चन करून दाखवतो बघा. काय सांगितलंय? फिगर शोज अ बीम ऑफ 4 मीटर लॉन्ग इज सिम्पली सपोर्टेड ॲट इट्स एंड अँड कॅरीज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे सुद्धा पॉइंट लोड राहतं बरं, हे विसरू नका. Concentrated load of 4 kilonewton, 5 kilonewton at a distance 1 meter from each end. So ह्या एका एंड पासून आणि ह्या दुसऱ्या एंड पासून, दोन्ही एंड पासून 1-1 मीटर अंतरावर एक ठिकाणी 4 किलोन्यूटनचा फोर्स अप्लाय होतोय, एक ठिकाणी 5 किलोन्यूटनचा फोर्स अप्लाय होतोय. डायग्राम आपल्याला दिलेली आहे. बीमचा स्पॅन 4 मीटरचा होता. ठीक आहे, 1 मीटर 1 मीटर मध्ये 2 मीटर. सो सिम्पली सपोर्टेड म्हटल्यावर खालून 2 रिॲक्शन भेटणार. याला फाइंड आउट कसं करायचं? सगळ्यात पहिले सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये फर्स्ट स्टेप काय करणार की जर सिम्पली सपोर्टेड बीम आहे याचा अर्थ काय की वरून जितका लोड खाली ऍक्ट झाला असेल तेवढा खालून काय भेटते? रिॲक्शन. त्यामुळे समेशन ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग द वाय डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकली जेवढे पण फोर्सेस आहे त्यांची सम किती असली पाहिजे? 0. हे तुम्हाला मेकॅनिक्स आठवत असेल तर त्यामध्ये शिकलो होतो आपण. यामध्ये आपण वरून खाली येणारे फोर्सेस आपण वरून खाली येणारे फोर्सेस काय घेतो? निगेटिव्ह घेतो, आणि खालून वर जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह घेतो. हे तर सरळ वाय ऍक्सिस सारखं राहतं ना. वाय ऍक्सिस मध्ये वरती जाणारा ऍक्सिस काय राहतो? प्लस, आणि खाली येणारा ऍक्सिस मायनस. सेम तसंच. मग इथून खालून वर जाणारे फोर्सेस कोणकोणते? आर ए आणि आर बी. हे दोन्ही कसे राहतील? पॉझिटिव्ह. तर प्लस आर ए प्लस आर बी. वरून खाली येणारे फोर्सेस निगेटिव्ह राहतील. सो -4 -5. सम ऑफ द ऑल द फोर्सेस शुड बी इक्वल टू काय आलं पाहिजे? 0. ठीक आहे. सो देअरफॉर आर ए प्लस आर बी -4 -5 इकडे येऊन काय होऊन जाते? +9 किलो न्यूटन. पहिली स्टेप. इक्वेशन 1. आर ए आर बी चं तुम्हाला एक इक्वेशन भेटलं. आपल्याला अजून व्हॅल्यूज भेटलेल्या नाहीये. व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या? व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी करावं जे आपण पहिले मेकॅनिक्स मध्ये शिकलो तेच करतोय मी. टेक अ मोमेंट अबाउट अ पॉइंट ए पॉइंटच्या अबाउट समेशन ऑफ मोमेंट घेतोय मी. सम ऑफ द मोमेंट अबाउट पॉइंट ए इक्वल टू काय राहतं? 0. किंवा तुम्ही बी पॉइंटच्या अबाउट बी घेऊ शकतात. हे मेकॅनिक्स मध्ये मी तुम्हाला शिकवलंय. ए पॉइंटच्या अबाउट जर मोमेंट घेतला, किती फोर्सेस आहेत? 1 2 3. आता यामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवा, क्लॉकवाईज फिरणारा फोर्स आपला पॉझिटिव्ह राहतो, अँटी क्लॉकवाईज फिरणारा फोर्स निगेटिव्ह राहतो. मेकॅनिक्सचा कन्सेप्ट आहे बरं. अजून आपल्या सॉल्वचं एसएफबीएम आपण सुरू केलेलं नाहीये. आपण अजून फक्त आर ए आर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आर ए आर बी साठी इक्वेशन भेटलं. आता या ठिकाणी क्लॉकवाईज जो फोर्स फिरेल त्याला पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरेल त्याला निगेटिव्ह घेणार. सो आर ए पॉइंट मधूनच चाललाय. त्याचा डिस्टन्स किती होऊन जाईल? मुवमेंट पण लावतोय, मुवमेंट घेतोय आपण ए पॉइंट वर, आणि आपला फोर्स पण आहे ए पॉइंट वर. तर आर ए इंटू 0. पुढचा 4 किलो न्यूटनचा फोर्स कसा फिरेला? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरतो तर आपण त्याला काय घेतो? प्लस घेतो. आता ते कन्फ्युज नका होऊ बरं की ते बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये जे होतं खाली येणारे फोर्स निगेटिव्ह. तिथं सेक्शनच्या आजूबाजूची गोष्ट करत होतो आपण. इथं कसला सेक्शन वगैरे काही नाहीये है ना. तर एवढं फक्त लक्षात ठेवा, इथं कन्फ्युज नाही झालं पाहिजे. तर हा फोर्स वरून खाली येणारा 4 किलो न्यूटनचा हा कसा फिरतोय? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरेल तर हा येऊन जाईल. प्लस फोर्स कितीचा आहे? 4. डिस्टन्स किती आहे या दोघांमधला? 1 मीटर. 4 इंटू 1. पुढे 5 किलो न्यूटन आहे. हा कसा फिरेल? हा पण क्लॉकवाईज येईल. तर +5 इंटू डिस्टन्स किती आहे? 2 + 1 3.
5 इंटू 3. दिस फोर्स आर बी हा कसा जातोय वरती, हा कसा फिरेल अँटी क्लॉकवाईज फिरेल, मायनस आर बी इंटू डिस्टन्स बी पॉईंट आणि ए पॉईंट मधलं अंतर 4 मीटर. मला नाही वाटत हे तुम्हाला जास्त डिटेल सांगायची गरज आहे. आता r into 0 0, 4 into 1 4, 5 plus 3 15 minus 4rb equal to 0, minus 4rb इकडे येईल plus 4 15 plus 4 19 is equal to 4rb. rb is equal to 19 divided by 4. आन्सर आलं पाहिजे पुढे गेला हा 4.75 किलो न्यूटन. 4.75 किलो न्यूटन. बघा आता आर बी ची व्हॅल्यू भेटून गेली तुम्हाला 4.75. क्वेश्चन रफ करून टाकतो मी आता. हे लक्षात ठेवा बरं फक्त की हे क्वेश्चन आपण सिम्पली सपोर्टेड साठी बघतोय, तर जास्त काही फरक नाही पडणार. तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल. सिम्पली सपोर्टेड मध्ये फक्त एवढाच चेंज आहे की आर ए आर बी ची व्हॅल्यू काढावी लागते. ही डायग्राम मी परत एकदा वरती ड्रॉ करून घेतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला एका खाली एक एस एफ बी एम आणि आपली नॉर्मल डायग्राम सगळ्या डायग्राम ड्रॉ करता येतील. या पद्धतीने होता हा ए पॉइंट, इथं होता तुमचा आर ए, हा बी पॉइंट, इथं होता तुमचा आर बी, इथं 4 किलो न्यूटनचा फोर्स होता, 5 किलो न्यूटन, पूर्ण अंतर होतं 4 मीटर, हे होतं 1 मीटर, हे पण आहे 1 मीटर, हे असंच होतं. ठीक आहे, आर बी ची व्हॅल्यू भेटून गेली. सो हीच व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1 मध्ये पुट केली आर बी ची व्हॅल्यू, तर इथून मी आर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता या क्वेश्चन मध्ये तसं एस एफ डी बी एम डी मध्ये कॉन्ट्रा शिअर कॉन्ट्रा फ्लेक्चर येणार नाहीये, ते आता मला पुस्तकात दिलेले म्हणून माहिती आहे. पण जर आलं तर गडबड होऊ शकते, म्हणून तुम्ही बेटर आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा की एका खाली एकच सगळे डायग्राम ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे, ही आर बी ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. या ठिकाणी क्वेश्चन रफ करतो, हे आन्सर रफ करतो मी इकडच्या साईडचं. आर ए प्लस आर बी इक्वल टू किती होतं आपलं 9 होतं ना, इक्वेशन 1 होतं ते आपलं. सो पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. सो इथं काय होतं आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 9, आर ए प्लस आर बी ची व्हॅल्यू किती आहे 4.75 इज इक्वल टू 9. सो आर ए इज इक्वल टू काय होतं 9 मायनस 4.75. इथून भेटणार आहे आर ए ची व्हॅल्यू किती येईल 4.25 आय थिंक. येस, आर ए आर बी दोघांची व्हॅल्यू भेटली. बस एवढंच पार्ट जो आहे तो वेगळा आहे आपलं कॅन्टिलिव्हर बीम पेक्षा, बाकी पार्ट आता सेम. एकदा आर ए आर बी ची व्हॅल्यू भेटली त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी राहील ती आपली एकदम सिमिलर असणार आहे. एकदा चेक करून घ्या बरं किती येत आहे. नॉट बुक मध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 5 1 रिटर्न 8 केले तुम्हाला. यस करेक्ट आहे, आपला बुक मध्ये प्रिंट मिस्टेक झाली. बुक मध्ये याचं पण आन्सर 4.75 दिलाय. आर ए आर बी दोन्ही 4.75 थोडी येते. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हे झाल्यानंतर इतकाच भाग चेंज होता. आता आपलं परत तेच प्रोसिजर, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. बस मग एक सेक्शन घेत जायचं परत आता. सो एंड पॉइंट्स जे आहेत त्यांच्यावर दोनदा सेक्शन घ्यायची गरज नाहीये, एकचदा सेक्शन घ्यायचं. आणि जे सेक्शन राहतात ते पहिले तुम्ही डिसाईड करून घ्या की कसे येणार आहे. याला आपण पॉझिटिव्ह घेतो, याला आपण निगेटिव्ह घेतो. ठीक आहे, सगळ्यात पहिला सेक्शन बी पॉइंट वर. ठीक आहे, सो शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही बी पॉइंट वर घेणार आहेत व्हॅल्यू, इथे मी सांगितलं एकचदा घ्यायची, जस्ट लेफ्ट ऑफ बी घेऊन घेतो आपण. सो शिअर फोर्स ऍट पॉइंट बी किती येईल, सेक्शनच्या राईटला खालून वर चाललाय फोर्स, सेक्शनच्या राईटला खालून वर, मायनस ऑफ आर बी ची व्हॅल्यू किती होती 4.75 किलो न्यूटन. ठीक आहे, आता
5 किलो न्यूटन आणि आपलं 4 किलो न्यूटन हे जे दोन पॉइंट्स होते यांना काही पर्टिक्युलरली नेमिंग केलेलं नाहीये, तर तुम्ही स्वतःहून नेमिंग करू शकता. ए बी, याला सी आणि याला डी नाव देऊन देतो मी. कॉर्नर पॉइंट नाहीये म्हटल्यावर मधला पॉइंट येतो, दोनदा मुवमेंट घ्यावं लागेल, सॉरी दोनदा आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल, एकदा जस्ट राईटला एकदा जस्ट लेफ्टला. सो शिअर फोर्स ॲट पॉइंट डी जस्ट राईटला, जस्ट राईट ऑफ पॉइंट डी राईटला ना, सेक्शन इथं या साईडला काही व्हॅल्यू इथून इथपर्यंत काहीच व्हॅल्यू नाही आहे है ना, काही म्हणजे दुसरं युडीएल वगैरे काहीच नाही, कोणता पॉईंट लोड नाही आहे. सो व्हॅल्यू विल रिमेन सेम 4.75 किलो न्यूटन. शिअर फोर्स ॲट पॉइंट डी जस्ट लेफ्टला, ठीक आहे, डी पॉइंटच्या जस्ट लेफ्टला जर आपण बघतोय तर आपला जो सेक्शन आहे सो दॅट वुड बी लुक समथिंग लाईक दिस. सेक्शन इकडे येऊन गेला. आता सेक्शनच्या राईट साईडला बघा किती फोर्सेस आहेत, आता दोन. कोणकोणते? सेक्शनच्या राईट साईडला आरबीचा फोर्स खालून वर येतोय तो तर ॲज युजल -4.75 प्लस हा 5 किलो न्यूटनचा फोर्स सेक्शनच्या राईटला वरून खाली येतोय, प्लस येऊन जाईल तो +5. आन्सर किती येईल? 0.25 किलो न्यूटन. ठीक आहे, डी पॉइंट बद्दल झालं. नाव विल टॉक अबाउट पॉइंट सी. सी च्या राईटला शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ द सी. सी च्या जस्ट राईटला जर पाहिलं आपण ह्या सेक्शन मध्ये तर हे दोनच फोर्सेस आहेत जसे पहिले होते. ठीक आहे, तर व्हॅल्यू विल रिमेन सेम. किती? 0.25 किलो न्यूटन. ठीक, हे रफ करून घ्या. आता काम झालंय. सी च्या राईटला झालं. नाव विल टॉक अबाउट सेक्शन कुठे येऊन जाईल आपला? जस्ट लेफ्टला. शिअर फोर्स ॲट सी जस्ट टू द लेफ्ट ऑफ सी. सी च्या लेफ्टला जर म्हटलं तर आता किती फोर्सेस झाले? 3 फोर्सेस आहेत. ॲज युजल आरबी वर चाललाय, हा मायनस येणार होता, किती येतो? -4.75. हा 5 किलो न्यूटन वर येतो, प्लस खाली येतोय, सॉरी तो प्लस 4 किलो न्यूटन पण सेक्शनच्या राईटला आहे आणि वरून खाली येतोय म्हटल्यावर तो प्लस येईल. काय येऊन जाईल तुमचा? +4. किती येईल ते? लाईक हे आलं होतं 0.25 + 4 दॅट इज 4.25 किलो न्यूटन. ठीक आहे. अँड नाउ ॲट पॉइंट ए, लास्ट पॉइंट, शिअर फोर्स ॲट पॉइंट ए. सी आणि ए च्या मध्ये, ए चं जर सेक्शन तुम्ही कन्सिडर करताय सो दिस विल बी ओव्हर हिअर, आणि आर ए ची व्हॅल्यू पण काउंट करायची बरं त्याच्यामध्ये. तुम्ही असं समजून घ्या की सेक्शन इकडे आहे असं काहीतरी. ठीक आहे, सेक्शन या साईडला आहे असं काहीतरी कन्सिडर करून घ्या. नाव इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 4.25 इथून इथपर्यंतचं जे होतं 4.25 ते ॲज इट इज राहील. ठीक आहे, नाव 4.25 जर त्या ठिकाणी ॲज इट इज ठेवलं आणि ए वरची व्हॅल्यू सुद्धा किती आहे? 4.25. ए वर व्हॅल्यू सुद्धा किती आहे? 4.25. आता ज्यावेळेस तुम्ही सिम्पली सपोर्टेडचे क्वेश्चन करणार तर हे तुमच्यासाठी एक प्रकारचं इंडिकेशन आहे की तुमचं आतापर्यंतचं आन्सर आलेलं करेक्ट आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की ज्यावेळेस तुम्ही बी पॉइंट पासून कॅल्क्युलेशन करत 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 याल, जो लास्ट पॉइंट आहे ना तुमचा जस्ट लेफ्ट ऑफ, जसं इथे जस्ट लेफ्ट ऑफ सी होतं, तिथं जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल पाहिजे कोणाच्या? जेवढी व्हॅल्यू तुमची या एंड पॉइंटवर आलेली राहते त्याच्या. इथं किती व्हॅल्यू आहे? 4.25. सी वर सुद्धा किती आली होती? 4.25. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. सो शिअर फोर्स ॲट पॉइंट ए सुद्धा किती घेतला जातो? 4.25 किलो न्यूटन. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कारण त्या ठिकाणी सेक्शन्स पडत नाही. हे बीमच्या लेफ्टला सेक्शन इट इज नॉट पॉसिबल ना, राईटला घेतलं तर काही फरकच नाही पडत आहे. त्यामुळे तो सेक्शन राहतो तो त्या ठिकाणी तेवढाच येतो, इथपर्यंत जस्ट राईटला घेऊ शकतात तुम्ही आणि त्याची व्हॅल्यू तितकीच येते. त्यामुळे शिअर फोर्स ॲट पॉइंट ए किती घेतला जातो? जेवढा लास्ट पॉइंटवर येतो ना ए च्या पूर्वी तेवढाच राहतो. आणि आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली होती आर ए आर बीची, त्याच्यामध्ये 4.75 आलं होतं. म्हणजे आतापर्यंत आपण काढलेला आन्सर करेक्ट आहे. आता काय करणार आपण? आता आपली SFT ड्रॉ करून घेऊ, शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे, हा होता तुमचा पॉइंट ए, इकडे आहे काहीतरी पॉइंट सी,
इथे एक पॉईंट आहे डी, इथे एक पॉईंट आहे बी. कॅल्क्युलेशन लिहून घ्या. बी पॉईंटवर व्हॅल्यू आहे -4.75, डीच्या राईटला आहे -4.75 म्हणजे सेम पॉईंट येऊन जाईल. डीच्या लेफ्टला +0.25, सो इथे येऊन जाईल, प्लस मध्ये येऊन गेला, आता वर येऊन गेलाय. सीच्या राईटला किती 0.25 म्हणजे दिस विल बी ओव्हर हिअर. त्यानंतर सीच्या लेफ्टला +4.25 म्हणजे अजून वरती, आणि ए वर सुद्धा 4.25. आता बघा सगळ्या ठिकाणी पॉइंट लोड आहे, कुठंही इन्क्लाइन लाईन नाही आहे, सो जॉईनिंग अशीच होईल. आता तुमच्यामध्ये जर कोणाला असा डाऊट असेल की सर या ठिकाणी पॉझिटिव्ह मधून व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येते, ओके मान्य आहे, पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह मध्ये येते, पण ती पॉइंट वरून येते है ना, म्हणजे हा पॉइंट ऑफ झिरो शेअर नाहीये. एक पॉइंट इथं आहे, दुसरा पॉइंट इथं आहे डायरेक्ट. तर असा काही एक पॉइंट ऑफ झिरो शेअर कधी येतं, ज्यावेळेस इन्क्लाइंड लाईन येते ना त्यावेळेस. आणि इन्क्लाइंड लाईन कधी येते, युडीएल राहतं तेव्हा. मग ज्यावेळेस डायग्राम मध्ये युडीएल आहे तर शक्यता राहते की पॉइंट ऑफ झिरो शेअर येईल, नाहीतर हात नाही. असे सगळे जर पॉइंट लोड राहिले जसं या क्वेश्चन मध्ये तर काही पॉइंट येणार नाही पॉइंट ऑफ झिरो शेअर. याची व्हॅल्यू किती होती 0.25, याची व्हॅल्यू किती आहे 4.75. हे झालं तुमचं SF कॅल्क्युलेशन. नाव नेक्स्ट बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. आता बघा BM कॅल्क्युलेशन. बघा आता बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करूया. जसं कॅन्टिलिव्हर मध्ये फ्री एंडवर कायम मोमेंट 0 राहायचा, तसं कॅन्टिलिव्हर आठवतो ना लाईक दिस. सो फ्री एंडवर कायम मोमेंट आपण काय घेतलाय 0, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून जरी दिलं तरी तो कायम 0च येतो. तसंच सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये जे दोन फ्री एंड राहतात लाईक A अँड B यांच्यावर मोमेंट कायम 0 येतो. तुम्ही पाहिजे तर हे लक्षात ठेवू शकता, आणि मी सजेस्ट करेल की लक्षातच ठेवा, कारण बी पॉईंटचं तर काही नाही आहे, कॅल्क्युलेशन करणं लिहू शकता तुम्ही RB × 0, पण ए पॉईंट साठी ना 1 2 3 4 फोर्सेसचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि ते अल्टिमेटली 0च येतं. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट 0 लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. सो आफ्टर पॉइंट B नेक्स्ट पॉइंट कोणता राहील तुमचा पॉइंट D. सो मुवमेंट ॲट पॉइंट D घ्यायचा आहे आपल्याला. आता सेक्शनचा पार्ट लक्षात ठेवा. जर डायग्रामच्या वरती चालले दोन्ही तर काय घेणार तुम्ही पॉझिटिव्ह. ऑफकोर्स हा खालून येणारा फोर्स वरती जाईल या पद्धतीने, तर हा पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. RB ची व्हॅल्यू किती होती 4.75, आणि डिस्टन्स B पॉइंट पासून तर D पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स 1 मीटर आहे. सो दॅट विल बी 4.75 किलो न्यूटन मीटर. हे मुवमेंट येऊन जाईल D पॉइंट वर. नाव नेक्स्ट पॉइंट C पॉइंट वर जर मुवमेंट घेताय तुम्ही पाहिजे तर हे पण लिहू शकता बरं त्याच्यासोबत 5 × 0, तर ते 0 येईल, काही फरक नाही पडत. C पॉइंट वर मुवमेंट घेताय तर कोणकोणते दोन फोर्सेस येतील, B वरचा आहे आणि D वरचा आहे. C वरच्या फोर्सचा मुवमेंट असा पण C पॉइंट वर 0च असणार आहे ना, कारण फोर्स त्याच पॉइंट मधून पास होतोय. सो B ची व्हॅल्यू B या पद्धतीने वरती जातोय तर प्लस घ्यावा लागेल. RB ची व्हॅल्यू किती आहे 4.75 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स. बघा आता टोटल डिस्टन्स किती आहे 4 मीटर, त्यातनं हा 1 कमी केला तर इथून इथपर्यंतचं अंतर किती भेटणार 3 मीटर. हेच पाहिजे आपल्याला. 4.75 × 3. फोर्स ज्या पॉइंटवर लागतोय तिथून ज्या पॉइंटवर मुवमेंट आहे, ज्या पॉइंटवर मुवमेंट घ्यायचा आहे तिथपर्यंतचा डिस्टन्स. सिमिलरली हा 5 न्यूटनचा फोर्स हा कसा फिरेल, आता हा क्लॉकवाईज फिरेल, म्हणजे क्लॉकवाईज इन द सेन्स या पद्धतीने हा खाली येतोय तर याला काय घ्यावं लागेल मायनस. फोर्सची व्हॅल्यू किती 5. डिस्टन्स किती आता D आणि C मधला अंतर टोटल 4 आहे. इकडून 1 मीटर इकडून 1 मीटर सोडलं, मधलं अंतर राहिलं 2 मीटर, दॅट इज 2. ठीक आहे. C पॉईंटचं काही घ्यायचं कामच नाही आहे. सो मुवमेंट ॲट पॉईंट C 4.75 × 3 पण बघा किती येतं 5 3 जा 15, 1 रिटर्न, 7 3 जा 21 प्लस 1 22, 2 रिटर्न, 12 प्लस 2 14.25, ठीक आहे, -10.
4.25 किलो न्यूटन मीटर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ए पॉईंटवर मुवमेंट काय येईल 0. ठीक आहे, तुम्ही पाहिजे तर करून बघा, आन्सर ते येतील. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जसं सी पॉईंट पर्यंतचं मुवमेंट घेतलं तसं ए पॉईंट पर्यंतचं मुवमेंट घेऊन बघा. अल्टिमेटली आन्सर जे येते 0च येतं. तुम्ही पाहिजे तर डायरेक्ट असं 0 पण लिहू शकता, कारण टेक्स्टबुक मध्ये पण असंच दिलेलं राहतं, कॅल्क्युलेशन करून दिलेलं राहत नाही. तुम्ही पाहिजे तर करून बघा, काही हरकत नाही. जसं सी पॉईंट पर्यंत घेतलं ना तसं ए पॉईंट पर्यंत घ्यायचं. काय होईल, फक्त हे आरबी ची व्हॅल्यू किती होती 4.75 मल्टिप्लाय बाय 4, 5 इंटू 3, 4 इंटू 1 करा कॅल्क्युलेट, आन्सर 0 येतं बघा. बेंडिंग मोमेंटच्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. B point, here it is D point, here it is C point, here it is A point. आणि या सगळे पॉइंट्स भेटल्यानंतर आता आपण व्हॅल्यूज पुट करून घेऊया. A पॉइंट वर व्हॅल्यू 0 असणार आहे, B वर ऑफकोर्स 0 असणार आहे, D वर व्हॅल्यू आहे 4.75 प्लस मध्ये 4.75 आणि C वर आहे 4.25. ठीक आहे, आणि A वर 0. सो A आणि C आता इथं सगळ्या ठिकाणी पॉइंट लोडच होते. आणि ज्यावेळेस तुम्ही बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतात, जर पॉइंट लोड असले तर इन्क्लाइंड लाईन येते बेंडिंग मोमेंट मध्ये. सो हियर इट इज अ इन्क्लाइंड लाईन लाईक दिस, and this will be your 0, 4.25 kilonewton meter, this value 4.75 kilonewton meter, this value 0. ना पॉइंट ऑफ झिरो शेअर आला, ना पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर आला. या पद्धतीने सिम्पली सपोर्टेडचे क्वेश्चन करायचे आहेत. एक्झॅक्टली सेम राहील, फक्त तो इनिशियल पार्ट जो होता ज्याच्यामध्ये आपण आर ए आणि आरबीची व्हॅल्यू फाइंड आउट केली तेवढा पार्ट वेगळा राहतो सिम्पली सपोर्टेडचा. बाकी क्वेश्चन सेमच आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. एसएफडी बीएमडी ड्रॉ करायची सिम्पली सपोर्टेड बीम साठी. आणि या क्वेश्चन मध्ये सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये एक यूडीएल आलेला आहे. तर यूडीएल मुळे काय होणार, इथं जर एक यूडीएल आलेला आहे तर मे बी चान्सेस आहे की या ठिकाणी पॉइंट ऑफ झिरो शेअर येऊ शकतो, है ना. चला बघा, कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. एका खाली एकच डायग्राम ड्रॉ करणार आपण सगळ्या. आर ए आर बी या दोन रिएक्शन, इथे एक पॉइंट आहे तुमचा सी, इथे एक पॉइंट आहे डी. या 1 किलो न्यूटनचं कन्वर्जन करावं लागेल. सो 1 इंटू यूडीएल ची लेंथ किती आहे 3, सो 1 इंटू 3 किलो न्यूटन. 2 मीटर हे किती आहे 3 मीटर, दिस इज अगेन 2 मीटर. तर सगळ्यात पहिले सिम्पली सपोर्टेड बीम आहे, तर आर ए आणि आर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. त्याच्यासाठी काय करणार आपण, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. यामध्ये तुम्हाला सांगितलंय की वर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, खाली येणारे फोर्स निगेटिव्ह. वर कोण जातं, आर ए आर बी दोन्ही वर चालले, प्लस घ्या. खाली कोणता फोर्स येतो, एकच आहे 3 किलो न्यूटनचा. ठीक आहे, तर आर ए प्लस आर बी आणि खाली येणारा फोर्स -3 इज इक्वल टू 0. देअरफॉर पहिलं इक्वेशन आपल्याला भेटून जातं आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 3 किलो न्यूटन. इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ आफ्टर दॅट आर ए आर बी ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे कोणत्याही एका पॉइंटवर तुम्ही मुवमेंट घेऊ शकता. यामध्ये क्लॉकवाईज येणारा पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज येणारा निगेटिव्ह देणार मी. नाउ आर ए पॉइंटवर मुवमेंट घेतोय, तर आर ए पॉइंट मधूनच चाललाय, मल्टिप्लाय बाय डिस्टन्स काय होऊन जाईल 0. सो आर ए इंटू 0. 3 क्लॉकवाईज फिरतोय. आता हे 3 मीटरचं कम्प्लीट स्पॅन होतं, तर दिस डिस्टन्स विल बी युअर 1.5 अँड दिस इज अगेन 1.5 असं झालं असतंय. नाव 3 इंटू दिस डिस्टन्स 2 आणि हे 1.5, 2 आणि 1.5 किती होऊन जाईल 3.5. आणि हा कसा फिरला असता, क्लॉकवाईज म्हटल्यावर हा कसा घ्यावा लागेल, प्लस असा आला असता ना क्लॉकवाईज. नाव दिस आर बी अँटी क्लॉकवाईज आहे, मायनस फोर्स कितीचा आहे आर बी मल्टीप्लाय बाय डिस्टन्स कितीचं आहे 2 + 2 + 3, 4 + 3 7 इज इक्वल टू 0 आलं पाहिजे, इक्वल टू 0.
आर इंटू 0 0, 3 इंटू 3.5 किती होईल ते 10.5 मायनस 7RB इज इक्वल टू 0. मायनसची व्हॅल्यू इकडे पाठवून घ्या. 10.5 इज इक्वल टू 7RB. Therefore RB is equal to 10.5 divided by 7. So RB equal to 10.5 divided by 7 जर केलं तर आन्सर येतोय 1.5 किलो न्यूटन. ही RB ची व्हॅल्यू आपण इथं जर पुट केली तर आपल्याला RA भेटून जाईल. RA किती होऊन जाईल मग RA इज इक्वल टू RA प्लस RB च्या जागी 1.5 इज इक्वल टू 3. Therefore RA is equal to 3 minus 1.5 किती होऊन जाईल 1.5 किलो न्यूटन. RA RB दोन्ही व्हॅल्यूज भेटले. ठीक आहे. नाव बॅक टू आपली नॉर्मल पोझिशन, नॉर्मल प्रोसिजर SF आणि BM ड्रॉ करण्यासाठी. RA RB दोन्ही 1.5 भेटलेले. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले स्टार्ट करणार शियर फोर्स कॅल्क्युलेशन. बी पॉइंट पासून स्टार्ट करूया. सो शियर फोर्स ॲट पॉइंट बी, जस्ट लेफ्ट ऑफ द सेक्शन घ्यायचं. सेक्शनच्या राईटला वरून खाली येणारा दिस फोर्स इज पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. हा कोणता आहे निगेटिव्ह ना, खालून वर जाणार तर निगेटिव्ह राहतो शियर फोर्स मध्ये. RB ची व्हॅल्यू किती होती 1.5. सो मायनस 1.5 किलो न्यूटन शियर फोर्स ॲट पॉइंट बी. नाउ व्हॉट अबाउट पॉइंट डी. पॉइंट डी ला डबल घ्यायची गरज आहे का नाही, कारण पॉइंट डी वर कोणताही पॉइंट लोड ऍक्ट होत नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली शियर फोर्स ॲट पॉइंट डी ॲज इट इज 1.5 किलो न्यूटन जरी लिहिलं तरी काही हरकत नाही, कारण इथून इथपर्यंत कोणताच लोड जर नाहीये तर याचा अर्थ काय त्या ठिकाणी कोणताच शियर फोर्स ऍक्ट होणार नाही. नाव डी पासून जर तुम्ही सी वर गेलात, सो शियर फोर्स ऍट पॉइंट सी वर पण मी एकचदा घेतोय. तुम्ही पाहिजे तर दोनदा घेऊ शकतात, काही हरकत नाहीये. जस्ट राईट जस्ट लेफ्ट करू शकतात, काहीच हरकत नाहीये. पण सी पॉइंट वर पण कोणताच पॉइंट लोड नाही, त्यामुळे राईट लेफ्ट केल्याने काही व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. शियर फोर्स ऍट पॉइंट सी जर घेतलं तर सीच्या राईटला दोन फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला. कोणकोणते, एक हा बी पॉइंट वर लागणारा, एक हा 3 चा. सी वर जर सेक्शन घ्यायचं ठरलं तर सीच्या सेक्शनच्या राईटला खालून वर येणारा फोर्स जो राहील तो मायनस राहतो. सो मायनस 1.5. आणि सेक्शनच्या राईटला वरून खाली येणारा फोर्स पॉझिटिव्ह राहतो, तो हा +3. किती होऊन जाईल प्लस 1.5 किलो न्यूटन. शियर फोर्स ॲट पॉइंट ए काय सांगितलं होतं मी तुम्हाला की ए वर जेवढा तुमची व्हॅल्यू आलेली राहते ती डायरेक्टली घ्यायची. आणि ए वर व्हॅल्यू किती आली आपली 1.5 किलो न्यूटन, तेवढीच त्याच्या पहिल्या याच्यावर पण आली, म्हणजे आपली कॅल्क्युलेशन करेक्ट आहे. हे व्हॅल्यू हे फाइंड आउट झाल्यानंतर इथं पहिले एसेट डायग्राम ड्रॉ करून घेऊ आपण. हा पॉइंट आहे ए, दिस इज युअर पॉइंट सी, दिस इज युअर पॉइंट डी, दिस इज युअर पॉइंट बी. ए वर व्हॅल्यू किती आहे 1.5 प्लस मध्ये, सो हियर इट इज 1.5. सी वर व्हॅल्यू किती आहे 1.5, ती पण प्लस मध्ये. डी वर मायनस 1.5. बघा डी वर जी व्हॅल्यू भेटली तुम्हाला ती कशात आहे मायनस मध्ये, म्हणजे यूडीएल आला आणि शिफ्टिंग झालंय. सो प्लस 1.5 पासून डायरेक्ट मायनस 1.5 आणि देन बी वर सुद्धा मायनस 1.5. इथे व्हॅल्यू किती प्लस 1.5, इथे किती आहे मायनस 1.5, पण मायनस दाखवायची गरज नाही लाईनच्या खाली. बघा आता ए आणि सी च्या मध्ये काहीच नव्हतं म्हटल्यावर स्ट्रेट लाईन. नाव सी आणि डी च्या मध्ये यूडीएल आहे, यूडीएल राहिला की एसएफडी मध्ये इन्क्लाइन लाईन बनते and then again straight line. अशा पद्धतीने करून जाईल. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा एक पॉइंट आहे. आता हा करेल तुमचा पी नॉट. हा पॉइंट आहे पी नॉट लाईक दिस. याला तुम्ही इथून वर कॅरी करा अजून हा इथं. दिस इज युअर पॉइंट पी नॉट. ऑफकोर्स पी नॉट वर मुवमेंट घ्यायला विसरायचं नाही.
याचं डिस्टन्स आपण कन्सिडर करून घेऊ किती x. ठीक आहे, हे डिस्टन्स आहे तुमचं x. चलो मग कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. पहिले x चा अंतर काढावं लागेल. लेट x बी द डिस्टन्स ऑफ p नॉट फ्रॉम पॉइंट बी. बी पॉइंट पासून पी नॉटचा अंतर किती आहे x आहे. चलो ठीक आहे, मग कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. आपल्याला माहिती आहे की पी नॉट काय, इट इज अ पॉइंट ऑफ झिरो शिअर. सो शिअर फोर्स ॲट पॉइंट पी नॉट इज इक्वल टू 0. आता पी नॉट पॉइंटवर जर सेक्शन येणार आहे तर सेक्शनच्या राईटला खालून वर येणारा फोर्स मायनस मध्येच राहतो, आपल्याला माहिती आहे. सो दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस 1.5 आहे. 1.5च व्हॅल्यू आली ना, सो मायनस 1.5. नाव बी आणि डी मध्ये काहीच नव्हतं त्यामुळे काही फरकच नाही पडत, पण हा फॅक्टर एकदम इम्पॉर्टंट आहे आणि व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. आता बघा गडबड होण्याची दाट शक्यता राहते इथे. आता यूडीएल किती घ्यावा लागेल, ओनली दिस मच अमाऊंट ऑफ यूडीएल, जेवढा सेक्शनच्या राईटला येतोय इतकाच यूडीएल कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. नाव या यूडीएल ची आपल्याकडे काही परफेक्ट लेंथ पण नाहीये. याचा अंतर किती होतं 3 मीटर. हा पॉइंट तुमचा पी नॉट आहे. हा पॉइंट पी नॉट आहे. याचं तुमच्याकडे काही परफेक्ट यूडीएलचा अंतर नाहीये. तुमच्याकडे कोणता डिस्टन्स आहे 1. हे डायरेक्टली पी नॉट आणि बी मधलं किती आहे x, आणि पी आणि बी आणि डी मधलं अंतर आहे किती 2. तर हे जे अंतर आहे हे किती राहील तुमचं x - 2. करेक्ट. हे किती असणार आहे x - 2. हे दिसतंय तुम्हाला. येस दिसतंय. हे किती येईल तुमचं x - 2. ठीक आहे. तर आता हे व्यवस्थित ऑब्झर्व करा. तर बी पॉइंटवर जो शेअर फोर्स येत होता -1.5 तो घेतला. आता यूडीएलचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये, आणि ऑफकोर्स कसा येईल तो वरून खाली येईल, आणि सेक्शन मध्ये वरून खाली आलं म्हणजे प्लस येऊन जातं सेक्शनच्या राईटला. यूडीएलची इंटेन्सिटी ऑफकोर्स कितीची दिलेली तुम्हाला 1 किलोन्यूटन पर मीटर. सो 1 इंटेन्सिटी मल्टीप्लाय बाय त्याचा डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे x - 2. यूडीएल किती डिस्टन्स पर्यंत डिस्ट्रीब्युटेड आहे x - 2. पूर्ण x त्याच्यातनं एवढे 2 मायनस केले, यूडीएलचं डिस्टन्स भेटलं. इज इक्वल टू आन्सर काय असणार आहे 0. सो -1.5 पलीकडे पाठवून देतो, प्लस होऊन जाईल 1 × x - 2. x - 2 होऊन जाईल. -2 इकडे येताना प्लस x इज इक्वल टू 1.5 + 2 दॅट इज 3.5 मीटर. तर आन्सर काय भेटला की जो आपला यूडीएल जो पॉइंट ऑफ झिरो शेअर येतोय तो किती अंतरावर आला तुमचा 3.5 मीटर अंतरावर येतोय. ठीक आहे. पाहिजे तर तुम्ही इथं डिस्टन्स दाखवू शकता. x इज इक्वल टू 3.5 मीटर. ठीक. याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचे आहेत. हे कळलं असेल आय होप तुम्हाला. नेक्स्ट बीएम कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. बघा आता बीएम कॅल्क्युलेशन कसे करणार. पॉइंट्स दिसतात आपल्याला, एक बी पॉइंटवर, एक डी पॉइंटवर, ऑफकोर्स एक पी नॉटवर विसरायचं आणि पी नॉटला, एक सी पॉइंटवर आणि एक ए पॉइंटवर. ठीक आहे. स्टार्ट करूया बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट बी. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सिम्पली सपोर्टेडच्या दोन्ही फ्री एंडवर लाईक ए आणि बी वर मोमेंट 0 राहतो. सो बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट बी इज 0. बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट ए इज 0. तुम्ही पहिले पण दिलं तरी काही हरकत नाही. डी पॉइंट वर जर मुवमेंट घेतलं सो बेंडिंग मुवमेंट ॲट पॉइंट डी पॉइंट पर्यंत मुवमेंट घ्यायचंय. हा सेक्शन कसा जाईल बेंडिंग मुवमेंट मध्ये लक्षात ठेवा सेक्शन वाईज आहे. प्लस मायनस. तर हा खालून येणारा फोर्स वरती जाईल लाईक दिस. हा प्लस मध्ये येईल. डी ची व्हॅल्यू किती होती 1.5 मल्टीप्लाय बाय डिस्टन्स. कुठं डी पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स किती आहे 2 मीटर. डी पॉइंट वर कोणता फोर्स आहे नाही आणि राहिला असतं तरी त्याचा मुवमेंट 0 होतो आपल्याला माहिती आहे. याला 3 किलो न्यूटन मीटर डीचं. नाव
बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट पी नॉट व्यवस्थित लिहायचं एकदम व्यवस्थित इन द सेन्स काळजीपूर्वक सॉल्व्ह करा ते इथं गडबड होऊन जाते हा वरती चाललाय तर प्लसच येणार आहे त्याचा फोर्स 1.5 चा आहे डिस्टन्स किती राहील बरं आता बी पासून तर पी नॉट पर्यंतचं अंतर ठीक आहे बी पासून पी नॉट पर्यंतचं अंतर आता आपण काढलं पॉइंट ऑफ झिरो शेअरचं अंतर किती आहे 3.5 सो 1.5 इंटू 3.5 ठीक आहे त्यानंतर डी पॉइंट पर्यंत इथं कोणताही लोड नाहीये तर मुवमेंटचा प्रश्न येत नाही हा यूडीएल आहे इथं पी आणि डी मधले त्याचा पॉइंट लोड वरून खाली येईल आणि तो या पद्धतीने फिरेल लाईक दिस तर हा असा खाली येईल मुवमेंट तर हा मायनस मध्ये येणार आहे मायनस व्यवस्थित बघा यूडीएलचं कन्वर्जन पहिले पॉइंट लोड मध्ये यूडीएल ची व्हॅल्यू किती आहे इंटेन्सिटी 1 मल्टीप्लाय बाय त्याचं यूडीएलचं डिस्टन्स किती आहे x-2 आहे x-2 लिहून टाकतो मी सध्या हे काय झालं यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये मल्टीप्लाय बाय त्या यूडीएलचे अर्ध करावं लागतं कारण तो पॉइंट लोड सेंटरला ऍक्ट होतो तर यूडीएलचं डिस्टन्स किती होतं यूडीएल किती डिस्ट्रीब्युटेड होता x-2 डिवाइड बाय 2 ठीक आहे सो मोमेंट ऍट पॉइंट पी नॉट इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन जर केलं तर हे तर तुमचं दिलं असेल टेक्स्टबुक मध्ये तर ठीक आहे कुठे 1.5 इंटू 3.5 चा आन्सर 5.25 येतो दिलाय 5.25 मायनस आता बघा इथं 1 इंटू x-2 काय राहील x-2 मल्टीप्लाय बाय x-2 डिवाइड बाय 2 ठीक सो mp नॉट इज इक्वल टू 5.25 मायनस x च्या जागी तुम्ही व्हॅल्यूज पुट करू शकता डायरेक्ट x ची व्हॅल्यू आहे 3.5 सो 3.5 मायनस 2 मल्टीप्लाय बाय 3.5 मायनस 2 डिवाइड ला 2 mp नॉट इज इक्वल टू 5.25 मायनस 3.5 मायनस 2 किती होणार आहे 3.5 मायनस 2 1.5 मल्टीप्लाय बाय 1.5 डिवाइड बाय 2 कॅल्क्युलेशन 2.25 डिवाइड बाय 2 तो 1.125 येऊन जाईल ते 5 मधनं 1.125 गेले तर 4.125 राहतं सो याचा आन्सर बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट पी नॉट येणार आहे 4.125 किलो न्यूटन मीटर अँड एम पी नॉट नंतर नेक्स्ट पॉइंट कोणता असणार आहे तुमचा पॉइंट सी मुवमेंट ऍट पॉइंट सी त्याला थोडं खाली घेऊन घेऊ आपण दाबून घेऊन थोडंसं ऍडजस्ट करू आता मुवमेंट ऍट पॉइंट बी आणि मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय येणार होता 0 लास्ट मुवमेंट ऍट पॉइंट सी काढायचा आहे कसा येईल वरती जाणार आहे सो दिस वुड बी लाईक दिस प्लस फोर्सची व्हॅल्यू किती आहे 1.5 मल्टीप्लाय बाय त्याचा डिस्टन्स अप टू पॉइंट सी किती सांगितलंय 3 to 5 मीटर ठीक आहे त्याच्यानंतर हा परत यूडीएल आता बघा सी पॉइंट पर्यंत जर म्हटलं तर पूर्ण यूडीएल काउंट मध्ये येऊन गेला आता पूर्ण यूडीएलचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे किती इथे 3 मल्टीप्लाय बाय पूर्ण यूडीएल घ्यावा लागेल ना आता इथं हा मध्येच होता म्हणून फक्त इतका यूडीएल घ्यावा लागला आता सी पॉइंट पर्यंत कंप्लीट यूडीएल काउंट मध्ये येतोय सर कंप्लीट यूडीएल ची इंटेन्सिटी 1 into 3 किती होतं 3 किलो न्यूटन मल्टीप्लाय बाय त्याचं हे डिस्टन्स अर्ध 3/2 सो 3 into लोडचं कन्वर्जन झालं 3/2 आणि हा कसा फिरेल लाईक दिस खाली येईल मायनस मध्ये सो मुवमेंट ऍट पॉइंट सी 1.5 गुणिले 5 जर केलं दिस विल बी 7.5 मायनस 4.5 आन्सर येऊन जातो तुमचं 3 किलो न्यूटन मीटर एकदा चेक करून येतो मी मुवमेंट ऍट पॉइंट सी यस 3 किलो न्यूटन मीटर करेक्ट आहे सगळ्या पॉइंट्सवर मुवमेंट झाले आता लास्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम ए पॉइंट बी पॉइंट दोघांवर व्हॅल्यू 0च राहणार आहे
चला एक एक स्टार्ट करा मग बघा. बी पॉईंट ए पॉईंट 0, इथला जो पॉईंट होता तुमचा डी, या डी पॉईंटवर किती आहे +3, सो हिअर +3 डी पॉईंटवर. त्यानंतर पी नॉट हा पॉईंट इथं, पी नॉट पॉईंटवर किती आहे व्हॅल्यू, एवढं मोठं कॅल्क्युलेशन केलं किती आलं ते 4.125. थोडंसं वर दाखवून घेऊ, हिअर 4.125. त्याच्यानंतर पी नॉट नंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तुमचा, डी झालं, पी नॉट झालं. देन ऑफकोर्स पॉईंट सी, पॉईंट सी वर परत व्हॅल्यू येते तुमची 3, म्हणजे याच्या इक्विव्हॅलेंट आलं पाहिजे. आणि देन ए वर परत 0. ए आणि सी मध्ये काहीच नाही म्हटल्यावर इन्क्लाइंड लाईन येईल ना बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये, हा पॉईंट सी आहे. त्यानंतर सी डी मध्ये यूडीएल आहे आणि यूडीएल मध्ये कर्व येतो. कर्व आला म्हटल्यावर सी पासून डी पर्यंत पूर्ण कर्व येईल आणि त्यानंतर परत इथून एक स्ट्रेट लाईन. हे किती आहे आपलं 4.125 किलो न्यूटन मीटर. ही व्हॅल्यू आहे तुमची बी पॉईंट वरची 3 किलो न्यूटन मीटर. इथं पण व्हॅल्यू आहे 3 किलो न्यूटन मीटर. अँड दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन. एक दोनदा बघा हे क्वेश्चन, व्यवस्थित पद्धतीने सॉल्व करा. बघा हे क्वेश्चन आहे होमवर्कसाठी. क्वेश्चन डायग्राम आणि त्याचे हे आन्सर आहेत. आन्सर मध्ये मी आर ए म्हणजे ए पॉईंटवर येणारी रिएक्शन, बी पॉईंटवर येणारी रिएक्शन दोघांच्या व्हॅल्यूज लिहून दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये पॉईंट ऑफ 0 शिअर येणार आहे, त्याचं डिस्टन्स एक्स ची व्हॅल्यू ते पण लिहून दिली आहे. आणि पॉईंट ऑफ 0 शिअरवर जी मुवमेंट येईल मॅक्सिमम मुवमेंट त्याची पण व्हॅल्यू लिहून दिली आहे. सॉल्व करा आणि त्याचा फोटो काढून मला पाठवा. मग एकदा आपण क्रॉस चेक करून घेऊ आन्सर करेक्ट आहेत की नाही आहे. बाकीचे आन्सर पण एकदा क्रॉस चेक होऊन जातील. पण तुम्हाला रफली चेकिंगसाठी या व्हॅल्यूज 2-3 व्हॅल्यूज लिहून दिलेल्या आहेत. हा सेकंड क्वेश्चन आहे तुमचा होमवर्कसाठी. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नाही आहे, तर डायग्राम कशी ड्रॉ करायची ते मी तुम्हाला काढून दाखवून देतोय बघा. आता ज्यांना डायग्राम पहिले स्वतः ट्राय करा पॉज करून, जर नाही जमलं तर मग ही डायग्राम तुम्ही बघू शकता. क्वेश्चन काय सांगितलं आहे, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे ऑफकोर्स, म्हणजे 2 सपोर्ट येऊन जातील लाईक दिस. आणि त्याचं अंतर कितीचं आहे 6 मीटर. ठीक आहे, स्पॅन इज ऑफ 6 मीटर सांगितलंय. 2 पॉईंट लोड ऍक्ट होत आहेत 20 किलो न्यूटन इच, म्हणजे 2 पॉईंट लोड आहे. दोन्ही पॉईंट लोड 20 किलो न्यूटनचे आणि ऍक्ट कुठं होत आहे 2 मीटर आणि 4 मीटर अंतरावर. कुठून, लेफ्ट हँड सपोर्ट पासून. तर हा आपला लेफ्ट हँडचा सपोर्ट आहे, हा राईट हँडचा झाला, हा लेफ्ट हँड सपोर्ट. तर या लेफ्ट हँड सपोर्ट पासून 2 मीटर अंतरावर लाईक दिस ओव्हर हिअर एक पॉईंट लोड ऍक्ट होतोय कितीचा 20 किलो न्यूटन. अँड 4 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. हे लक्षात घ्या, बरेच स्टुडंट या ठिकाणी मिस्टेक करतात. 4 मीटर सांगितलं की ते इथून पुढे 4 मीटर मोजतात. तर हे 2 पहिले होऊन गेलं, हे 4 म्हणजे ते इथं दाखवून दिलं असं नाही, रॉंग. त्यांनी काय सांगितलं की 4 मीटर अंतर सुद्धा कुठून घ्यायचंय, लेफ्ट हँड सपोर्ट पासून. सो इथून पुढे 4 मीटर लाईक दिस. सो हे 4 मीटर अंतरावर इथं तुमचा लोड आहे 20 किलो न्यूटन. म्हणजे एक्झॅक्टली सांगण्याचा अर्थ काय की हे 2 मीटर आणि हे पुढे 2 मीटर आणि हे उरलेलं शेवटी सुद्धा 2 मीटर. अशा पद्धतीने बीमचं ब्रेकआउट केलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. 2-2 मीटर अंतरावर, पहिल्या 2 मीटर अंतरावर 20 किलो न्यूटनचा लोड. नेक्स्ट लेफ्ट हँड पासून 4 मीटर अंतरावर 20 किलो न्यूटनचा लोड. पुढे सांगितलं इट कॅरीज अ यूडीएल ऑफ 30 किलो न्यूटन पर मीटर बिटवीन द 2 पॉइंट्स लोड. 2 पॉइंट लोड, या दोन्ही पॉइंट लोडच्या मध्ये या बीमवर काय सांगितलं आहे, एक आपल्याला यूडीएल सांगितलं आहे आणि त्या यूडीएल ची इंटेन्सिटी पण दिलेली तुम्हाला 30 किलो न्यूटन पर मीटर. ड्रॉ करायचं आहे आपल्याला एसएफडी आणि बीएमडी. एसएफडी बीएमडी मध्ये ज्या मेजर व्हॅल्यूज येणार आहेत त्या मी तुम्हाला लिहून देतो आन्सर मध्ये. पहिला क्वेश्चन क्वेश्चन तुमची आर ए ची व्हॅल्यू आली पाहिजे 50 आणि आर बी ची सुद्धा व्हॅल्यू आहे 50. आर ए आर बी दोन्ही 50 आले पाहिजे. त्याच्यानंतर शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन करून घ्या. पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर येणार आहे आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर आला तर एक्स ची आन्सर येत आहे तुमचा 3 मीटर फ्रॉम बी.
बस एवढंच आहे. एक्सचा आन्सर येणार आहे आणि मुवमेंट ॲट पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट हे जर काढलं तर ते येत आहे तुमचं 115 किलो न्यूटन मीटर. बाकी तुम्ही व्हॅल्यूज चेक करा, एकदा सोल्युशन पूर्ण क्वेश्चन सॉल्व करा. जे काही आन्सर येईल त्याचा फोटो काढून मला पाठवा. जर चुकलं तरी पण पाठवून द्या, जेणेकरून मी तुम्हाला करेक्ट आन्सर पाठवेन. ठीक आहे. सो हे 2 क्वेश्चन आहे तुमचे सिम्पली सपोर्टेड बीमचे. अजून 1-2 क्वेश्चन राहिलेले आहेत आपले सिम्पली सपोर्टेडचे. ते क्वेश्चन झाले की आपला सिम्पली सपोर्टेड पण होऊन जाईल. आणि त्यानंतर फक्त एकच पॅटर्न राहिला आहे तुमचा ओव्हर हँगिंग बीमचा. त्याची 1-2च क्वेश्चन आहे. म्हणजे मोजून आता आपले 4 ते 5 क्वेश्चन राहिलेले. प्रोबॅबली आपले नेक्स्ट 1 ते 2 लेक्चरमध्ये आपलं हे चॅप्टर संपून जाईल. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.